भिवंडी तालुका डुंगे ग्राम पंचायत में सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी रेखा पाते की अध्यक्षता में व ग्राम सेवक श्री विलास पाटिल के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर श्रीमती लक्ष्मी गणेश पाटिल को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वही नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लक्ष्मी गणेश पाटिल को भारी संख्या में आने को मान्यवर और डुंगे ग्राम पंचायत के माजी सरपंच व विद्यमान सदस्य छत्रपति पाटिल, उप सरपंच जयश्री पाटिल, सदस्य जितेंद्र पाटिल, शैलेश पाटिल, नीलेश भगत, शर्मिला पाटिल, स्नेहल भगत, कांता भगत के साथ साथ सर्वसम्मान्य ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लक्ष्मी गणेश पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्रीमती लक्ष्मी गणेश पाटिल ने सभी लोगों का आभार प्रकट किया और डुंगे ग्राम पंचायत को विकसित करने का संकल्प लिया। ग्रामपंचायतीमार्फत सरपंच निवडणूक होती। याच्यात एकच फॉर्म आपल्याला नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले। जर दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असते तर आपली प्रोसेस वाढते, म्हणजे दोन जर झाले असते तर त्याच्यानंतर पुन्हा महागारसाठी वेळ, त्याच्यानंतर चिन्ह वाटप असंही होतं। मग एकच खेळीमेळीच्या वातावरणात एकच फॉर्म आलेला आहे, त्याच्यामुळं दुसरा काही फॉर्म नसल्या कारणामुळे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले, तो लक्ष्मी गणेश पाटील यांच्या सरपंच पदासाठी। आणि त्याच्यावर सूचक म्हणून श्री नीलेश तुकाराम भगत भाऊ यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी केलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना बिनविरोध सरपंच डिक्लेअर करायला काहीच हरकत नाहीये आणि मी माझ्या वतीनं लक्ष्मी गणेश पाटील यांना बिनविरोध सरपंच डिक्लेअर करते। निश्चितच आज या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये लक्ष्मी गणेश पाटील या बिनविरोध सरपंच त्यांना माझ्याकडून, माझ्या ग्रामपंचायतकडून आणि डुंगे ग्रामस्थांकडून शुभेच्छा आहेतच। आता जी कामं त्यांना मागच्या वेळेस पण त्या सरपंच होत्या, त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावरच आता जो कार्यकाल आहे त्यांना तो मिळालेला आहे सरपंच पदाचा। आणि आता आमची जी कामं बाकी राहिलेली आहेत, पाण्याच्या टाकीचा विषय असेल, काही रस्ते असतील, गटार असतील आणि समशोधनीचं सुद्धा थोडंसं काम बाकी आहे, ती त्यांनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर आणि त्यांना माजी सरपंच गणेश पाटील यांचा सहयोग असेलच। आणि आमची जी बॉडी आहे ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्या 100% पाठीशी उभी राहणार आहे। मैदानाचा प्रश्न आहे, मैदानाच्या बाजूने जो रस्ता आहे, म्हणजे आम्ही ज्या कोलीवाडा जो बोलतो, जो समुद्राच्या किनाऱ्यावरून जो रस्ता घ्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि माझ्याकडून, माझ्या ग्रामपंचायतकडून त्यांना भावी कालासाठी हार्दिक शुभेच्छा। सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मंडळी, आमचे पूर्ण एका पॅनलचे सर्वांचे आभारी मानते की मला आज बिनविरोध यापदी निवड केल्याबद्दल। गेल्या 4 वर्षात आमच्या संपूर्ण बॉडीने अतिशय चांगल्या प्रकारे हातभार दिलेला आहे। जसं नीलेश तुकाराम भगत, माजी सरपंच, उपसरपंच यांनी ज्या प्रकारे कामं केली त्याचप्रमाणे आम्ही या पूर्ण बॉडीला घेऊन ही कामं करणार आहोत। त्यामध्ये अंतर्गत गटार, अंतर्गत रस्ते, जसे नीलेश भगत बोलले की कोस्टल रोड, स्मशानभूमीचं सुशोभीकरण, सोलार पॅड आणि जलजीवन मिशन तर्फे लोकांना जो 6-7 महिने आता पाणीपुरवठा चांगल्या प्रकारे होतोय, त्याचप्रमाणे आम्ही पाणीपुरवठा चांगल्या पद्धतीने लोकांना देण्याचा प्रयत्न करू। या पूर्ण बॉडीचा माझ्या आता येणाऱ्या वर्षासाठी पूर्ण हातभार असेल असे मी त्यांना, संपूर्ण गावाला आणि त्यांना विनंती करतो। निश्चितच याचं संपूर्ण श्रेय माझ्या डुंगे गावच्या ग्रामस्थांना देतोय, ग्रामपंचायत सदस्यांना देतोय,
आणि जास्त मेहनत आमच्या पॅनलने घेतली, त्या पॅनलला आणि संपूर्ण मतदार बंधू भगिनींना मी खूप त्यांचे आभारी आहे की आज दुसऱ्यांदा लक्ष्मी गणेश पाटील यांना त्या सरपंच पदासाठी चॉईस करतात, त्याच्याबद्दल मी खूप म्हणजे महत्त्वाचं श्रेय मी त्यांनाच देतोय। गावाचा म्हणजे कुठेही असू दे, जी प्रत्येक ग्रामपंचायतला पाणी, गटर, रस्ते यांच्या जर सुविधा व्यवस्थित मिळायला लागल्या तर लोक कम्फर्टेबल असतात। ॲक्च्युली त्रस्त झाले होते आमचे ग्रामस्थ मंडळ, आमचे गावकरी पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्याचा खूप प्रयत्न होता, परंतु या बॉडीच्या सहकार्याने आज तो पाणी गेले किती महिने झाले सुरळीत झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने जलजीवन मिशनचं अजून काम चालू आहे। त्याचं पूर्ण श्रेय ग्रामपंचायत अगदी मेहनत घेऊन करते आणि पुढे देखील याचं सुरळीतपणे राहील। तसेच अंतर्गत गटर, मधले फेवर ब्लॉक, रस्ते ह्याची मोठी मोठी कामं ही ग्रामपंचायत निश्चितच या उरलेल्या कालखंडामध्ये सरपंच या नात्याने लक्ष्मी पाटील यांना घेऊन निश्चितच सहकार्य करतील। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ग्राउंड पासून तर आमच्या नवी उघडीपर्यंत एक नवीन रस्ता मार्गी लावण्यासाठी खूप आमचे असे प्रयत्न आहेत की जेणेकरून आम्ही तो लवकरात लवकर कसं मार्गी लागेल आणि लोकांच्या बऱ्यापैकी म्हणजे कार्यक्रम असला तर पूर्ण गावासाठी एकच रोड असतो, परंतु त्या अनुषंगाने त्या परिसरामध्ये देखील चांगला विकास होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू। आणि बाकी आमदार फंड असेल, काही 25-15 मधील काही निधी असेल आमची ग्रामपंचायत, कारण आमच्या ग्रामपंचायतला फारसं उत्पन्न नाही आहे, परंतु तरी देखील आमचे सहकार्य पूर्ण ग्रामपंचायत सदस्य हे मिळून सहकार्य करतात आणि निश्चितच हा गाव प्रगतीपथावर नेण्याचा आणि काही जे आमचे अंतर्गत प्लॅन आहेत, उदाहरणार्थ शेतीकडे जाण्यासाठी काही पर्यायी रस्ते आहेत, ते देखील आम्ही सुद्धा प्रयत्न करू, जेणेकरून शेतीकडे खूप अडचणीने जायला लागते, तो देखील काही वापरून आम्ही नरेगा, मनरेगा बोला याच्यात पूर्ण निश्चितच प्रयत्न करू। धन्यवाद।